नमस्कार मंडळी, आज ना मंडळी एका वेगळ्या पद्धतीची चटणी बनवलेली आहे। बघू शकताय मस्त झणझणीत चमचमीत होते ही चटणी। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच। घरात काही भाजीला नसेल तर अशा पद्धतीची चटणी नक्की बनवून पहा। तोंडाची चव वाढवणारी ही चटणी आहे। वरून जरा तुपाची धार सोडायची आणि मस्त ताव मारायचा। मस्त लागते, अप्रतिम लागते। व्हिडिओ स्किप बघा म्हणजे कळेलच। आता इथे मी काही पूर्व तयारी करून घेतलेली आहे। लसूण मी मोठा मोठा सोलून घेतलेला आहे किंवा अर्धा कच्चा सोलून घेतलेला आहे। काही साल तशाच ठेवलेल्या आहेत। अशा पद्धतीचा लसूण सोलून घ्यायचा आहे। शेंगदाणे मी अगोदरच भाजून घेतले होते। लाल तिखट घेतलेलं आहे आणि इथं पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि 2 कांदे कापून घेतलेले आहेत। आता इथं तव्यावर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर सर्वात अगोदर आपण लसूण भाजून घेणार आहोत। थोडीशी तेलाची धार टाकायची आहे आणि डाग पडेपर्यंत, हलके डाग पडेपर्यंत आपल्याला लसूण भाजून घ्यायचा आहे। तर आता गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, जास्त मोठी नाही आणि जास्त बारीकही नाही। अशा पद्धतीची गॅस ठेवून आपल्याला सतत परतत राहायचं आहे लसणाला, म्हणजे खमंगपणा वाढवळ भाजल्याने येतो या चटणीला। तर बघू शकता हलके डाग पडत आहेत। तर हलके डाग पडले की लगेच याला काढून घ्यायचं आहे। एक 3 ते 4 मिनिटांमध्ये याला डाग पडायला सुरुवात होते। बघू शकता हलके डाग पडले की लगेच आता याला काढून घ्यायचे आहेत एका प्लेटामध्ये आणि याच तव्यामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे। तर आता इथं थोडंसं तेल घालून आपण भाजून घेणार आहोत कांद्याला सुद्धा। तर हलका डाग पडेपर्यंत किंवा हलका सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल। तर बघू शकताय सतत परतत राहायचं आहे। पाकळ्या खुल्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला। आता अर्धवट कांदा भाजला की याच्यामध्ये लगेच आपण पांढरे तीळ लगेच घालून घ्यायचे आहेत आणि त्याला सुद्धा खमंग असं भाजून घ्यायचं आहे। आता 3 ते 4 मिनिटं आपल्याला हे तीळ आणि कांदा दोन्ही पण भाजून घ्यायचे आहेत। बघू शकताय तर सतत परतत राहायचं आहे। तीळ उडू शकते म्हणून गॅसची फ्लेम छोटी करा किंवा थोडीशी बारीक करा। तर आता याला सतत परतत राहायचं आहे। आता इथं बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे आणि खमंग भाजून झालेला आहे तीळ आणि कांदा। तर त्याला सुद्धा आता आपण एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचं आहे। हे भाजून का घ्यायचं, खमंगपणा येतो या भाजल्याने चटणीला, म्हणून मी इथं सगळे साहित्य भाजून घेतलेले आहेत। तर आता आपण खलबत्त्यात सुद्धा वाटू शकतो, पण इथं मला थोडंसं गडबड होती, डब्याला द्यायची होती ही चटणी, म्हणून मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटू शकताय। तर मी इथं मिक्सरच्या भांड्या मीडियम जार घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता हे सगळं जे आपण भाजून घेतलेलं आहे, शेंगदाणे, तीळ, कांदा सगळंच आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। ही चटणी कधी अगोदर बनवली आहेत का नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळी, म्हणजे तुम्हाला कळेलच। अशी चटणी बनवला तर एखादा अर्धी भाकर जास्तच जाईल तुम्हाला। तर नक्की बनवून पहा, अप्रतिम लागते। माझ्या तर डब्याला दिलेले सगळे चटणी संपून येऊन घरात सुद्धा ठेवलेली होती। तर रात्री ते सुद्धा जेवणाला तोंडी लावायला घेतले होते सगळेजण, सगळ्यांनाच खूप आवडली माझ्या तर घरी। तर आता इथं मी लाल तिखट घालून घेत आहे। भाजलेले दिनस आपण सगळे घालून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आणि आता तिखट आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकताय। मी झणझणीतपणा येऊ म्हणून मी तर 2 ते 3 चमचे लाल तिखट घातलेला आहे। तर इथं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता याला पल्स मोडला बंद चालू करत मिक्सर आपल्याला वाटून घ्यायचं आहे। बघू शकताय मस्त असं वाटून झालेलं आहे। अप्रतिम लागते, घमघमाट खूप छान सुटला होता ही चटणी वाटल्याच्या नंतर। तर बघू शकताय मस्त अशी चटणी आता आपली रेडी झालेली आहे। भाकरीसोबत खावा किंवा चपातीसोबत खावा, अप्रतिम लागते। वरनं थोडीशी तुपाची धार सोडायची। व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आवडल्यास लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, त्यांना पण अशा नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील। नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। परत भेटू अशा एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।